देवा बाळाच्या मुखात देवा बाळाच्या मुखात देवा बाळाच्या मुखात देवा बाळाच्या
परीक्षकांना विनंती आहे की परीक्षा झाल्यानंतर आपल्या नियोजित स्थळी यायचं आहे तुम्हाला लगेच आपल्याला निकाल घोषित करायचा आहे कृपया स्पर्धकांना थोडा धीर धरावा लवकरच आपण जो संयम या ठिकाणी बाळगलेला आहे खरंच अभिनंदनास्पद आहे कौतुकास्पद आहे आपला संयम राखून ठेवा सर्वांचं स्वागत आणि या ठिकाणी लवकरच परीक्षा झाल्यानंतर निकाल घोषित होईल कोणीही कृपया जाऊ नये या ठिकाणी तुमचं शूटिंग होत आहे YouTube चॅनल याच्यामध्ये उमेश वाघाडे कलेक्शन तुमचं शूटिंग सुरू आहे 2 दिवसानंतर त्या कलेक्शनवर दिसणार आहे कृपया कोणी जाऊ नका या ठिकाणी माननीय ठाणेदार साहेब पवार साहेब उपस्थित होत आहेत 5 मिनिटांमध्ये हॅलो ज्यांनी आम्हाला या ठिकाणी ज्यांनी आम्हाला ज्या दात्यांनी आम्हाला या ठिकाणी ज्या दात्यांनी या ठिकाणी आम्हाला देणगी दिलेली आहे त्या देणगी दात्यांचे या ठिकाणी नाव घेऊ इच्छितो सौरभ जाधव 700 नितीन भाऊ मानकर 1001 प्रमोद भाऊ टेंबळे 1500 प्रवीण पसारे 500 प्रवीण पसारे स्वर्गीय रजनीताई श्रीरामजी पसारे यांच्यातर्फे 501 चेतन बुडले 500 मनोज भाऊ गौरीकर 1500 सुरेंद्र भाऊ सत्पार 1500 अनिरुद्ध अनासाने 1000 अक्षय भोलते 500 प्रमोद भाऊ चढे 500 ज्ञानेश भाऊ कदम अजबराव पंजाबराव कदम यांच्या स्मृती विद्यार्थ 1001 तनुज भार्गव स्वर्गीय महेशलाल मोतीलालजी भार्गव यांच्यातर्फे 2001 स्वप्नील भाऊ पाचगळे 300 शेखर भाऊ सत्पार 1000 सचिन भाऊ नौकरदार 1000 गणेश भाऊ सूर्यवंशी स्वर्गीय छगनसिंह राजसिंह सूर्यवंशी 1000 भरत जीवनधारा 100 शेख ठेकेदार 500 प्रशांत भाऊ घाडगे 100 शशी भाऊ तांबे 1001
राहुल भाऊ भाकरे 100, कार्तिक घोडे 100, अजय भाऊ नेतुरवाडे 501, पुरुषोत्तम पाटील 501, अजय भाऊ चव्हाणापे 151, नरेश भाऊ खमसे 100 रुपये, आतिश भाऊ घोडे 200, विशाल भाऊ काटे 200, शुभम श्रीराव 300, गोलूभाऊ ढोले 501, आनंदभाऊ निंबेकर 500, माय भवानी शेंडे, अमोल पवार 500, महेंद्र साबातोडे 50, सतीश मारोगे 50, उमेशभाऊ भिंगे 200, आकाश भलेकर 100, महेंद्रभाऊ रामले 100, नवनीत कापसे 300, अविनाश भांडे 50, धीरजभाऊ भार्गव 200, वैभवभाऊ गाणे 500, महेशभाऊ भाऊघरे 200. स्वर्गीय श्री महेशलाल मोतीलालजी भार्गव स्मृती वित्तर्थ तनुज भार्गव यांच्याकडून द्वितीय पारितोषिक नंदीबेल स्पर्धेमध्ये 1101 रुपयाचं, स्वर्गीय श्री अजयराव पंजाबराव कदम स्मृती वित्तर्थ श्री नरेश भाऊ कदम यांच्याकडून तृतीय पारितोषिक रोख रुपये 701 रुपयाचं, नंदीबेल स्पर्धेमध्ये श्री शेखरभाऊ अर्जुन सतपाल यांच्याकडून चतुर्थ पारितोषिक 501 रुपयाचं, स्वर्गीय श्री सुरेशराव जामोदकर स्मृती वित्तर्थ प्रतीक जामोदकर यांच्याकडून आणि प्रोत्साहक 301 रुपयाचे असेल. परीक्षा म्हणून लागलेले आहे आजचे कलाकार माननीय श्री अविनाश भाऊ भाटकर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. परीक्षा सन्माननीय श्री विनायक भाऊ भोयर सरस्वती आर्टचे संचालक आणि आजचे उत्कृष्ट असे पेंटर कलाकार यांनी सुद्धा स्टेजकडे यावं. माननीय सौ वर्षाचा यलमराव नवलाखे आर्ट टीचर क्रांती ज्ञानपीठ आष्टी परीक्षा लागला होता, त्यांनी सुद्धा आपलं स्थान ग्रहण करावं. माननीय सौ स्नेहलताई गावंडे आर्ट अँड क्राफ्ट टीचर गोल्डन जुबली आष्टी असे या ठिकाणी परीक्षा म्हणून आम्ही ज्यांना या कलेची जाण आहे, ज्यांना या कलेचं सर्व कळतं असे कलाकार आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांनी तुमचं परीक्षण केलेलं आहे. शेवटी परीक्षकाचा निर्णय हा अंतिम आहे आणि तो आपण मान्य करावा. कार्यक्रमाला आजच्या या सोहळ्याला, आजच्या या कौतुक सोहळ्याला उपस्थित राहिलेले माननीय श्री सुनील सिंगजी पवार
प्रमुख अतिथी सन्माननीय श्री सुनील सिंह पवार, पोलीस निरीक्षक आष्टी पोलीस स्टेशन यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता मी निमंत्रित करतो चेतन भाऊ सवालाठी यांना। या ठिकाणी त्यांना बोलावतो म्हणून आपल्याला माननीय श्री अविनाश भाऊ फाटकर यांचं स्वागत करण्याकरिता मी निमंत्रित करतो कार्यकर्ते आदित्य भाऊ मुसाफर यांना। सन्माननीय श्री विलासोती आर्ट चे संचालक यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता मी निमंत्रित करतो निखिल भाऊ आपटागे यांना। निखिल भाऊ आपटागे या ठिकाणी आम्हाला कार्यकर्ते हे खूप महत्वाचे आहे आणि त्यांच्या भरोश्यावर हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडतो। सर्वांच्या या ठिकाणी नाव घेणे शक्य नाही, सर्वांच्या प्रतिनिधी स्वरूपात या ठिकाणी। त्यानंतर माननीय सौ वर्षाताई अनंतराव नवाखे आठ टीचर क्रांती जयंती काष्टी यांचा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याकरिता निमंत्रित करतो हर्षद भाऊ सपकाळ। दुसऱ्या परीक्षा लागलेल्या माननीय सौ स्नेहलताई गावंडे या ठिकाणी गोल्डन जुबली आर्ट्स अँड क्राफ्ट टीचर या उपस्थित झाल्या, त्यांचं या ठिकाणी स्वागत करण्याकरिता मी निमंत्रित करतो सुमेश भाऊ सपकाळ यांना। या ठिकाणी आपला संयम खरंच वाहण्याजोगा आहे, उपलब्ध करून दिला आणि बालाजी साऊंडचे संचालक या ठिकाणी पारितोषिक वितरणाला सुरुवात करण्याआधी फक्त सर्व पालकांचा बालशिमुगांचं 2 मिनिट फक्त वेळ घेतो। या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे जे प्रमुख अतिथी आहे सुनील सिंह पवार ठाणेदार पोलीस स्टेशन आष्टी आपलं 2 शब्दामध्ये आपलं कौतुक करण्याकरता या ठिकाणी हजर आहे। त्यांना विनंती करतो की त्यांनी संमिलित अगदी 5 मिनिट थांबा, या ठिकाणी पारितोषिक वितरण सोहळा संपन्न होतोय। पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या या मुलांचं आपल्या शब्दसुमनानं कौतुक करावं। सर्वात प्रथम जे बालगोपालचे आपले पानाफळकडे एकत्र झालेले आहेत, आम्ही बऱ्याच वेळेपासून पारितोषिक वितरणाची वाट पाहतात, त्या सर्वांचं अभिनंदन। आणि त्याच्यासोबत त्यांच्या पालकांनी वेगळी मदत केलेली असेल त्यामुळे त्या पालकांचं सुद्धा आपण एक त्यांना आभार मानले पाहिजे। कारण जे विषय बरेचसे विषयाचे आहेत ते खरंच आय ओपन जे विषय आहेत। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे काही सहकार्य लागतं त्या सर्व सहकार्यापेक्षा आष्टी पोलीस स्टेशनचं जे सहकार्य ते खूप मोलाचं असतं। त्यामुळे या ठिकाणी त्यांनी जे सहकार्य आपल्याला दिलं ते खरोखरच आभार व्यक्त करण्यायोग्य आहे आणि मी त्या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या ठिकाणी पारितोषिकाला सुरुवात करतो वेशभूषा स्पर्धेमध्ये। एक या स्पर्धेची अट होती, स्पर्धकाला 2 पैकी कुठल्याही एका स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता, वेशभूषा स्पर्धेमध्ये किंवा नंदी सादर स्पर्धेमध्ये। त्यामुळे या ठिकाणी जर कुठल्या स्पर्धकाला असं जाणवलं की लक्षात घ्यायचं आहे 2 स्पर्धेपैकी एका स्पर्धेमध्ये आपलं नाव या ठिकाणी नोंदवलं गेलेलं आहे। सर्व उत्कृष्ट पद्धतीने या ठिकाणी सम्मिलित झाले, सजून झाले, तर सर्वांचं कौतुक। प्रथम वेशभूषा स्पर्धेचं पारितोषिक या ठिकाणी मी वाचतो। 5व्या क्रमांकापासून सुरू करतो। वेशभूषा स्पर्धेमध्ये 5व्या क्रमांकाचं पारितोषिक होतं रोख रुपये 501 इंजिनियर अनिरुद्ध भाऊ अनिल अनासर यांच्याकडून आणि ते जात आहे युवान सागर काटपुरे। या युवान सागर काटपुरे धारक आणि वेशभूषा धारण केलेले या ठिकाणी आले तर अधिकच चांगलं होईल। चिमुकली असल्यामुळे पालकांनी या ठिकाणी घेऊन यायचं आहे। 701 रुपयाचं चतुर्थ पारितोषिक प्रतीक भाऊ धाबे यांच्याकडून ते जात आहे अद्विता
स्टेजवर वर घ्या त्याला, कार्यकर्ते वर ठेवा त्याला उचलून, आपण उचलून घ्या त्याला सांगा नाही. युवांश काटकुरे 5वा क्रमांक आलेला आहे. सन्माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माननीय श्री पवार साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभ हस्ते या यशस्वी स्पर्धकाला आपल्या हस्ते पारितोषिक प्रदान करावं. डीजे आशिष इंगळे आलाय काय? या इथं 4था क्रमांक. 3रा क्रमांक जो होता 1101 रुपयाचं पारितोषिक स्वर्गीय छगनसिंग सूर्यवंशी स्मृती विद्यार्थी श्री गजेंद्र सिंह सूर्यवंशी यांच्याकडून आणि ते जात आहे पंशुल इंगळे. आशाताई टेंबळे स्मृती विद्यार्थी श्री प्रमोद भाऊ टेंबळे यांच्याकडून आणि ते जात आहे आरोही गोवर्धन इंगळकर. आरोही गोवर्धन इंगळकर या ठिकाणी अहंकारी माता उत्कृष्ट असा साथ सुंदर करून या ठिकाणी अहंकारी माता साकारलेली होती. डीजे आशिष सोबत सर्व मान्यवरांना विनंती करतो, सर्व मान्यवरांनी आपल्या शुभेच्छे या द्वितीय क्रमांकाला पारितोषिक विजयी करावं. अहंकारी माता उत्कृष्टपणे कलात्मक दृष्ट्या या ठिकाणी साकारलेली होती. अहंकारी माता अतिशय कलात्मकतेने या ठिकाणी या विद्यार्थीने या स्पर्धकानं आपली भूमिका साकारली होती. पहिला क्रमांक बघूया आता. प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये आता पहिला क्रमांक रोख रुपये 2001 रुपयाचं पारितोषिक शंतनू प्रभाबा होळे यांच्यातर्फे होतं आणि ते जात आहे कुमारी आस्था दारोगा. बेटी बचाओ बेटी पढाओ ही भूमिका साकारलेली होती या ठिकाणी. या प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाला आपण पारितोषिक प्रदान करावं. कामिनी चौहान आणि प्रोत्साहन क्रमांक कुमारी सानिका सवालाके. प्रोत्साहन क्रमांक जात आहे प्रथा सवालाके, रिद्धी भरेकर, अन्वी इथे, कामिनी चौहान, सानिका सवालाके. तिसरा क्रमांक या ठिकाणी यायचा आहे नंदीबाई सजावट स्पर्धा. उत्कृष्ट अशी नंदी या ठिकाणी आपण सजून आणलेले होते आणि सोबतच काही संदेश सुद्धा दिलेले होते, नाविन्यता होती. सर्वांच्या परीक्षकांनी या ठिकाणी नोंद घेतलेली आहे आणि त्यानुसार त्यांच्या माहितीनुसार जे मुद्दे होते त्यानुसार क्रमांक या ठिकाणी दिलेले आहेत. तर या ठिकाणी 4था क्रमांक नंदीबाई स्पर्धा 4थ्या क्रमांकापासून चालू करतो मी.
या ठिकाणी आपल्याला लाभलेल्या सन्माननीय सौ स्नेहलताई गावंडे यांना विनंती करतो की त्यांनी या विद्यार्थ्याला पारितोषिक वितरित करावं. नंदीबाई स्पर्धेमध्ये चौथा क्रमांक रोख रुपये 501 रुपयाचा स्वर्गीय श्री सुरेशराव जामोदकर स्मृती विद्यार्थ प्रतीक भाऊ जामोदकर यांच्याकडून ते जात आहे. चौथ्या क्रमांकाचं पारितोषिक नंदीबाई सदर स्पर्धेमध्ये देवांश दत्तात्रय सत्पाळ या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय लावलासीताई यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या शुभास्ते तिसरा क्रमांक आपल्या या यशस्वी विद्यार्थ्याला प्रदान करावा. तिसरा क्रमांक आहे प्रियांश किशोर लकडे नंदीबाई सदर स्पर्धेमध्ये प्रियांश किशोर लकडे. दुसरा क्रमांक आलेला यशस्वी स्पर्धक आहे प्रसन्न अनिकेत सवालाखे नंदीबाई सदर स्पर्धेमध्ये प्रसन्न अनिकेत सवालाखे तिसरा क्रमांक प्रियांश लकडे या ठिकाणी उपलब्ध शेतकरी आलेला आहे. गावाची त्यांना विनंती करतो की त्यांनी त्या यशस्वी विद्यार्थ्याला पारितोषिक प्रदान करावं. या ठिकाणी दुसरा क्रमांक प्रसन्न अनिकेत सवालाखे आहे का? येत आहे या यशस्वी नंदीबाईला जो मालक आहे प्रसन्न सवालाखे कुमारी प्रसन्ना कुमारी या. त्यानंतर प्रथम क्रमांक नंदीबाई सदर स्पर्धेमध्ये तो प्राप्त झालेला स्पर्धक आहे कुमारी लक्षिता वाघाडे नंदीबाई असं सोबत प्रथम क्रमांक आलेला आहे. उत्कृष्ट असा
नुकतीच आता आलेली आहे. वेशभूषेमध्ये चिमुकली या ठिकाणी आता वेशभूषा त्यांनी रिमूव्ह केली आहे. राजीव भगत